श्रीराम समर्थ. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. परमपूज्य प्राध्यापक के.व्ही. बेलसरे लिखित श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्मय या पुस्तकातील पुढील वृत्तांत. भाग 12. महासमाधी. शेवटची दत्त जयंती. दिवस भराभर जात होते. मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा आली. त्या दिवशी दत्त जयंतीचा उत्सव होता. श्री महाराजांना सकाळपासून फार जोराचा दमा लागलेला होता. तरी ते संध्याकाळी दत्त मंदिरात गेले. जन्म झाल्यानंतर बाळंभट तीर्थ देण्यासाठी पुढे आले. तेव्हा श्री महाराज त्यांना बोलले, बाळंभट अशीच भगवंताची सेवा करीत जा. तुमच्या हयातीत तुम्हाला काही कमी पडायचे नाही. यावर बाळंभट म्हणाले, महाराज, आपण असल्यावर मला कमी कसे पडेल? त्यावेळी श्री महाराज बोलले, कुणास ठाऊक मी किती दिवस आहे? रामाने बोलावले की मी जाणार. या सुमारास श्री महाराजांचा देह फार थकत चालला होता. आजची शक्ती उद्याला नव्हती. जवळ राहणाऱ्या आणि सूक्ष्मपणे पाहणाऱ्या माणसांच्या लक्षात ही गोष्ट आली होती. डॉक्टर गोपाळराव जोशी यावेळी तेथेच होते. त्यांनी श्री महाराजांची छाती तपासून पाहिली होती. हृदयाची विलक्षण धडधड चाललेली त्यांना आढळली. परंतु श्री महाराज 4-8 दिवसात देह ठेवतील ही कल्पना कोणालाही आली नाही. त्यांचा आहार आधीच थोडा असे. त्यात दमा फार जोर करू लागल्याने खाणे आणखीच कमी झाले. दिवसातून 1-2 वेळा थोडीशी लापशी ते घेऊ लागले. पायांवर पुष्कळ सूज असून उभे राहण्यास त्यांना त्रास होई. एक दिवस अंधार पडून गेल्यावर ते राम मंदिरात परत आले आणि जाऊन पलंगावर पडले. तेव्हा दारापाशी डॉक्टर कुर्तकोटी हात जोडून उभे होते. त्यांना आत येण्यास सांगून दार लावण्यास सांगितले आणि श्री महाराजांनी जवळजवळ तासभर आपल्या आयुष्याची रूपरेषा त्यांना सांगितली. ती सांगून संपल्यावर श्री महाराज म्हणाले, हे पहा, राम किती दयाळू आहे. त्याच्या नामाचा प्रसार व्हावा म्हणून त्याच्या नावाने मी हा बाजार मांडला. पहिल्याने वाटले की आपला माल खपेल की नाही कुणास ठाऊक, पण रामाने मोठी कृपा केली आणि पुष्कळ लोक नामाला लागले. तुम्ही विद्वान आहात, सदाचरणी आहात, तुमचे नामावर प्रेम आहे. माझा आता भरवसा नाही, म्हणून माझ्या मागे तुम्ही इथे राहून लोकांना नामस्मरण करायला लावावे. हे ऐकून कुर्तकोटी काही बोलले नाहीत व त्यांचा एकांत संपला. दुसऱ्या दिवशी ते आपल्या गावी जाण्यास निघाले. ते नमस्कार करीत असता श्री महाराज इतकेच म्हणाले, नामाच्या आड सर्वच गोष्टी येतात. आपण स्वतः देखील त्याच्या आड येतो. तेवढे सांभाळावे आणि जगाच्या नादी फारसे न लागता आपले काम चालू ठेवावे. राम तुमचे कल्याण करील.
जानकी जीवन स्मरण जय जय राम।